प्रत्येक कोकणी माणसाच्या घरात उन्हाळ्यात आंबे, काजू, फणस, करवंद, जांभळं ही फळं म्हणून तर खाल्लीच जातात. पण त्या फळांपासून वेगवेगळे चवीचे पदार्थ अगदी आवर्जून बनवले जातात. आम्ही पण आज 2-3 कच्चे फणस झाडावरून काढले आहेत. आज त्याची एक भन्नाट रेसिपी करणार आहोत. काकांनी आम्हाला या फणसांचे छोटे छोटे काप करून दिलेत. याची जी मधली माव आहे ती कापून घ्यायची आणि गरे वेगळे करायचे. फणसाला हात लावण्यापूर्वी हाताला नीट व्यवस्थित खोबरेल तेल लावून घ्या. एव्हाना तुम्हाला कळलंच असेल की आम्ही काय करतोय. माझी काकू 4-5 वर्षापूर्वी ह्या फणसाचे गरे तळलेले आणि ते सगळ्यांना खूप आवडलेले. तर यावेळी ही काकू कर्नाटकावरून आली आहे आणि आता आम्ही फणसाचे गरे तळणार आहोत. त्यासाठी 2 कच्चे फणस काढून घेतलेत आणि त्याचे आता गरे वेगळे करतो. या रेसिपीला अगदी कमी साहित्य लागतं. हा पदार्थ झटक्यात होणारा आहे. पण त्याआधीची ही मेहनत खूप खतरनाक बाबा. म्हणजे तुमची कंबर आणि तुमची पाठ तुम्हाला साथ देत असेल तर हा पदार्थ नक्की करा. ह्या रेसिपीला फक्त आम्हाला अर्धा पाऊण तास लागलाय. पण हा जो तुम्ही पसारा बघताय त्यात आम्हा दोघींचे 2-3 तास गेलेत. जे फणसाचे गरे वेगळे करून घेतले होते त्यातल्या आता बिया वेगळ्या केल्यात आणि आता या गरांचे असे छोटे छोटे काप करायचे आणि हे नंतर तळणार आहोत. ह्या गऱ्यांसाठी एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी चवीनुसार मीठ, त्यात हळद आणि पाणी टाकून ते ढवळून घ्या. रेसिपी तर खूप सोपी आहे, पण पुढे जो आता मुलगा बोलतोय ते मात्र कळायला अवघड आहे. तुम्हाला कळलं असेल ना तर मला नक्की सांगा. ಶುಭ ಮಂಜಾವು ನನ್ನ ಹೆಸರು ಸ್ವರ್ಣಿಲ್ ಎಸ್ಕೋಟ್. ನಾನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಸಿರ್ಸಿ ಎಂಬ ಊರಿನಲ್ಲಿ ಇರ್ತೀನಿ. ನಾನು ಸಮ್ಮರ್ ಹಾಲಿಡೇಸಿಗೆ ನನ್ನ ಅಜ್ಜಿ ಮನೆ ಮಾಪಣಿಗೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಇವತ್ತು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಹಲಸಿನಕಾಯಿ ಚಿಪ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. हाय. इथे तुम्हाला माहितच आहे गौरा इथे फणसाचे चिप्स बनत आहे. ह्या चिप्समध्ये थोडी मिरची पूड टाकली तर सुंदर लागतात. तुम्हाला लहान मुलांना द्यायचे असतील तर नुसते द्या. एवढे गरे झाले. आवाज येतो का कुरकुरी? एक नंबर झाले. एकदम कुरकुरीत कुरकुरीत आहे. याच्यात पण येतोय कुरकुरीत कुरकुरीत आवाज. काकूने चिप्स बनवून तयार केलेत. आता मी आणि या दोघांना देऊन खाऊन बघते कसे लागतात. मस्त आहे. एक नंबर. एकदम कुरकुरीत झाल्यात.